महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचा मुख्य प्रश्न हा आहे की त्यांचे जे या राज्यातील सर्व प्रलंबित अर्ज आहेत ते त्यांनी मंजूर केले पाहिजेत. उदाहरणार्थ सध्या 98 लाख बांधकाम कामगारांनी अर्ज केलेले आहेत नवीन नोंदणीसाठी. त्यामधील 82 लाख अर्ज हे मंजूर आहेत. त्याच्यानंतर प्रलंबित अर्जाची संख्या जी आहे ती 16 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन नोंदणी करण्यासाठी जे अर्ज केलेले आहेत ते 16 लाख अर्ज सध्या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे. दुसऱ्या बाजूला जे नूतनीकरणासाठी केलेले अर्ज आहेत ते 61 लाख आहेत आणि 61 लाख अर्जापैकी 37 लाख हे अर्ज नूतनीकरण त्यांचं मंजूर आहे आणि 10 लाख अर्ज जे आहेत ते नूतनीकरण करण्याचे प्रलंबित आहे. जे लाभ मिळण्यासाठीचे अर्ज केलेले एकूण आहेत संख्या महाराष्ट्रामध्ये ती आहे 56 लाख. 25 लाख अर्ज त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि 9 लाख अर्ज प्रलंबित आहेत. हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यामुळे झालेलं आहे काय की हे जे पेंडिंग राहण्याचा जो विषय आहे तो मागील 2 वर्षापासून साचत आलेला आहे आणि आता ही स्थिती आहे आणि अशी अवस्था आहे आता की त्यांचं हे जे काही वेबसाईट आहे म्हणा, ऑनलाईन पद्धत आहे म्हणा, ही सगळी ढासळलेली आहे म्हणा, चालत नाही म्हणा, अपडेशन त्याचं चालू आहे आणि हे सगळं काम थांबलेलं आहे. म्हणजे मुख्य मुद्दा आज काय आहे की जे प्रलंबित अर्ज आहेत ते त्यांनी शासनाने मंजूर केले पाहिजे. आता याच्याबद्दल शासनाने आणखीन एक मुद्दा स्वीकारलेला होता, त्याची अंमलबजावणी केली नाही की 3 महिन्यापूर्वी जे सगळे अर्ज असतील ते त्यांनी मंजूर म्हणून जाहीर केले पाहिजे. तर तेही त्यांनी केलेलं नाही. आज अशी अवस्था आहे की हे कायदे जे आहेत त्यांचे स्वतः महाराष्ट्र शासनाने केलेले जे कायदे आहेत त्याचीच ते अंमलबजावणी करत नाहीत. म्हणजे काय आहे की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की 9/9/2014 रोजी त्यांनी असा निर्णय केलेला आहे महाराष्ट्र शासनाने की 1 महिन्यामध्ये अर्ज निघाली पाहिजेत. आणि दुसरा एक त्यांनी कायदा केलेला आहे लोकशाही हक्क सेवा हमी कायदा. म्हणजे त्यांनी कामगारांना हमी दिलेली आहे, बांधकाम कामगारांना हमी दिलेली आहे की तुमच्या कुठलेही अर्ज असो 3 महिन्याच्या आत मंजूर होतील. मग आता 3 महिन्याच्या पेक्षा जास्त काळापासून जे प्रलंबित आहेत हे मी सांगितलेली आकडेवारी जी आहे ती त्यांनी मंजूर केली पाहिजे, पण ते करत नाही. आणि हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल बांधकाम कामगारांनी गांभीर्याने या बाबी सर्व लक्षात घेतल्या पाहिजेत. तर आज या ज्या 3 बाबी आहेत त्याच्याबद्दल लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली जर अधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर केले नाही तर त्यांना 5,000 रुपये प्रत्येक अर्जासाठी दंडाची शिक्षा आहे. आता असे आम्ही अर्ज केलेले आहेत, परंतु अर्ज करण्याची वेळच काय यावी, त्यांनी ते 3 महिन्यामध्ये मंजूर करावेत. तर त्यासाठी हे अर्ज कसे मंजूर करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच्या मागं आपण लागलं पाहिजे. आता मी तुम्हाला यापूर्वीच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही आता सध्या आमच्या 5-6 पेक्षा जास्त केसेस चालू आहेत हायकोर्टमध्ये. एक आहे अवमान याचिका आहे, ऐकत नाहीत कोर्टाचं. दुसरं असं आहे की आमदारांच्या कमिट्या बद्दल आता त्या स्थगित झालेल्या आहेत, ती केस चालू आहे. तिसरं असं आहे की ज्या विधवा महिला आहेत त्यांची केस कोल्हापूरमध्ये आहे, आम्ही दाखल केलेली आहे की 2 लाख रुपये मिळाले पाहिजेत 50 वर्षाच्या आतले असले तरी. आणखीन एक 4थी केस आहे की बांधकाम कामगारांनी केस केलेली आहे की 1 वर्षाच्या मुदतीमध्ये घरासाठी 2 लाख रुपये मिळाले पाहिजे. आणि त्याच्याशिवाय एक केस अशी आहे की बांधकामासाठी 2 लाखामध्ये घर होऊ शकत नाही, तुम्ही 2 लाख रुपये अनुदान द्या आणि 3 लाख रुपये कर्ज द्या, असं एक 5 लाखाची जर व्यवस्था केली तर ते घरं होऊ शकतात. तर ही एक प्रक्रिया चालू आहे. पण आता नवीन ही केस दाखल केली पाहिजे की हे जे सगळे अर्ज प्रलंबित आहेत 36 लाख हे त्यांनी ताबडतोब निकाली करावेत. म्हणून एक आपल्याला रिट पिटिशन दाखल करावं लागेल. शासन कसलीही चर्चा करायला तयार नाही, ऐकायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. यांनी करोडो रुपये दिलेले आहेत. वर्षाला ते कमीत कमी 100 कोटी रुपये देतात हे ऑनलाईन काम करणाऱ्यांना आणि ते ऑनलाईनचं काम करत नाहीत. आतापर्यंत 26,000 कोटी रुपये या मंडळाकडे उपकारामधून जमलेले आहेत. त्यातले 22,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ज्याच्यावर खर्च करू नये म्हणून भारत सरकारनं सांगितलेलं आहे त्याच्यावर यांनी खर्च केलेले.
वस्तू रूपाने तुम्ही देऊ नका असं भारत सरकारने 2022 सालीच आदेश काढलेले आहे. त्याची अंमलबजावणी आणि केली नाही आणि कंत्राटदारांचं घरं भरायचं काम त्यांनी केलेलं आहे. 20,000 कोटी रुपये हे त्यांनाच दिलेले आहेत. मग ती भांड्यासाठी असोत, प्रत्येक कामगाराला रक्त काढून घेतलेलं आहे, रिपोर्ट्स दिलेले नाहीत आणि त्यांच्या घरातल्या लोकांचं सुद्धा रक्त काढून घेतलेलं आहे. असं त्यांनी 1,20,00,000 लोकांचं रक्त काढून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाकडून 3,900 रुपये त्यांचे वसूल केलेले आहेत. हे मध्यान्ह भोजन योजना त्याची चौकशी झाली, काही उपयोग झाला नाही. त्याच्यासाठी 7,000 कोटी रुपये उचललेले आहेत. तर हे सगळं असल्यामुळे की ही जी काही आत्तापर्यंत जमलेली रक्कम आहे ती रक्कम प्रामुख्याने त्यांनी वस्तूच्या रूपाने कुठंतरी दर्या में खसखस कामगाराला थोडं मिळाले, नाहीतरी भलं त्यांनी घरं भरलेली आहेत कंत्राटदारांची आणि स्वतःची, असं सगळं झालेलं आहे. म्हणून हे आत्ता आपला प्रश्न आहे की आपले प्रलंबित अर्ज सगळे मंजूर झाले पाहिजेत, सर्व योजना व्यवस्थित त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी कामगारांनी आवाज उठवणं गरज आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूनी या प्रश्नाबद्दल हायकोर्टमध्ये केस दाखल करावी लागणार आहे. तर केस दाखल करण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. तर यासाठी आपण सर्व बाजूनी सहकार्य करावं, आर्थिक मदत करावी अशी विनंती आहे. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे साठी, फोन पे साठी चालतो. न्यायालयीन खर्चासाठी, आंदोलनासाठी आपल्याला शक्य असेल तेवढी तुम्ही आर्थिक मदत तातडीने करा. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे. हे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढे सांगून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.